चला मुलांना बघा बघू बघा एका सांकेतिक भाषेत 2 गुणिले 3 बरोबर 31 अन्य 4 गुणिले 3 गुणिले 4 बरोबर 73 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 4 गुणिले 5 बरोबर किती? तिथं काय केले बघा, ह्या दोघांचा गुणाकार केलाय. पुन्हा कुणाचं बघा इथं काय केलंय बघा, त्या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 3 बरोबर किती? 2 गुणिले 3 बरोबर 6 ला 5 न मोडलंय, 6 पंचन 30, 30 मध्ये 1 मिसळलं किती झालं? 31. म्हणजे पहिल्याचं उत्तर असं लिहिलंय त्यांना, दोघांचा गुणाकार 2 गुणिले 3 बरोबर 6, 6 गुणिले 5 बरोबर 30 अधिक 1 बरोबर 31. त्याच्या बोलला सांगा बघू तसंच काय काय ते 3 गुणिले 4 बरोबर 4 रक्कम 12 गुणिले 6 इथं 5 न म्हटलंय तर इथं 6 न म्हटलंय, 6 न म्हटलं 12 संख्यम 72 अधिक 1 बरोबर 73 झालं. 73 आलं इथं. त्याच पद्धतीने आपलं काय येणार पुढला क्वेश्चन तुम्ही सांगा बघू. 4 गुणिले 5 बरोबर 4 पंचन 20 गुणिले 7 बरोबर 140 अधिक 1 बरोबर 141. ऑप्शन नंबर काय बघायचा? ऑप्शन 4. या पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. ऑप्शन नंबर 4. कळालं का तुम्हाला? कळालं? छान, हुशार आहात तुम्ही.